डोंबिवलीतून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादानंतर घरातून निघून गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादानंतर ही अल्पवयीन मुलगी घर सोडून निघून गेली होती. राहण्यासाठी आसरा आणि खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं ती अत्यंत हतबल अवस्थेत होती. दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ती बेपत्ता झाल्यानं तिच्या नातेवाईकांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. बदलापूर कटाई मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर तिच्याकडे पैसे नसल्याचं पाहून हॉटेल चालक अंगूर ठाकूर याने मदतीचं नाटक करत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना 2 अल्पवयीन साथीदारांशी तिची ओळख करून दिली. काम आणि राहण्याची व्यवस्था करून देण्याचा आमिष दाखवत तिघांनी तिला निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या मानुष कृत्यानंतर आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पलायन केलं. अत्यंत बिकट परिस्थितीत पीडित मुलगी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. सतर्क नागरिकांनी तिला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मानपाडा पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मुख्य आरोपी अंगूर ठाकूर याला अटक केली आहे. तर त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात संतापाची लाट उसळली असून महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, डोंबिवली.